ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज 12 एप्रिल रोजी निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षाच्या होत्या. शनिवारी प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी आशा भोसले यांच्या निधनाचं कारण सांगितलंय. सर्व अवयव निकामी झाल्यानं त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता असं देखील डॉक्टर म्हणाले. आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली आहे. तर सकाळी 11 ते 2 या दरम्यान लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येईल. आशा भोसले यांची नात जनाई भोसलेनं त्यांना छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल केलं असल्याचं स्पष्ट केलं होतं. आशा भोसले यांना प्रचंड थकवा जाणवत असून छातीत संसर्ग झाला आहे. त्यांच्यावरती उपचार सुरू असून त्या लवकर बऱ्या होतील असं जनाईने सांगितलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरती पोस्ट लिहित आशा भोसले यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली होती. आशा भोसले या गेल्या 8 दशकांहून अधिक काळापासून भारतीय संगीत सृष्टीत सक्रिय होत्या. 2023 मध्ये त्यांनी दुबईत गाण्यांचा जाहीर कार्यक्रम करून आपला 90वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. लता मंगेशकर यांच्यानंतर आशा भोसले यांचंच नाव घेतलं जात होतं. त्यांनी विविध भाषा आणि संगीत प्रकारांमध्ये हजारो गाणी गायलेली आहेत.